नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वी मराठी बालभारती पाठ क्रमांक 16 चोच आणि चारा या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न पहिला, खालील आकृती पूर्ण करा। अ आहे, उत्क्रांतीनंतर टिकून राहिलेले पक्ष्यांमधील बदल। उत्तर, काल सुसंगत, उपयोग आवश्यक। आहे, पक्ष्यांचे निरीक्षण करताना पाहिल्या जाणाऱ्या गोष्टी। उत्तर, पक्ष्यांचा रंग, चोचींचा आकार, उडण्याची किंवा बसण्याची पद्धत। ई प्रश्न, चोचींचे विविध उपयोग। आपल्याला इथं खाली दिलेले आहे, अन्न शोधणे, बिया फोडणे, घरटे बांधणे, पिल्लांना भरवणे, झाडावर लटकणे, शिकार केलेल्या प्राण्याचे तुकडे करणे। प्रश्न दुसरा, एका शब्दात उत्तर लिहा। अ प्रश्न, चोचीचा वरचा भाग, मॅक्सिला। आ प्रश्न, चोचीचा टोकदार असलेला दातासारखा भाग। उत्तर, एग टूथ। ई, चोचींचा वैशिष्ट्यपूर्ण आकार असलेला पहिल्या क्रमांकाचा पक्षी। उत्तर, हॉर्नबिल। ई प्रश्न, एग टूथ नसलेला पक्षी, किवी। प्रश्न तिसरा, कोणते लिहा। त्यामधील अ प्रश्न, अग्निपंख हे नाव सार्थ करणारा पक्षी। उत्तर, फ्लेमिंगो। आ प्रश्न, चोचींचा सर्वात वेगळा उपयोग करणारा पक्षी। उत्तर, पोपट किंवा स्टॉर्क। ई प्रश्न, टक्करखोरा म्हणून ओळखले जाणारे पक्षी। उत्तर, शिंजीर किंवा सनबर्ड्स। ई प्रश्न, घरटे विणण्याची कला कुसर जाणणारा पक्षी। उत्तर, सुगरण। प्रश्न 4, फरक लिहा। किवी पक्षी आणि इतर पक्षी। फरक आहे, किवी पक्षी एकटूथ नसतो, इतर पक्ष्यांना एकटूथ असतो। किवी पक्ष्यांचे पिल्ले पायांनी अंड्याचे कवच फोडतात, पिल्ले एग्ज टूथने अंड्याचे कवच फोडतात। प्रश्न 5, पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा। अ, चोचीचे आकार भक्ष्याप्रमाणे बदलतात या विधानाचा अर्थ। उत्तर, सापापासून ते सशापर्यंत अनेक प्रकारच्या प्राण्यांची शिकार करणाऱ्या घार या पक्ष्याची शिकार घट्ट धरून ठेवता यावी व तिचे तुकडे करता यावेत यासाठी चोच अणकुचीदार व टोकदार बाकदार असते। शिंजीर पक्षी चिमणीपेक्षा लहान व नाजूक असतो, त्याला पाकडीवर बसून मध शोधून घेता यावा म्हणून त्याची चोच पातळ, लांब व वाकदार असते। उडता उडता माशा टोळ पकडता यावेत यासाठी वेडा राघू या पक्षाची चोच सरळ व लांब असते। सुतार व हुपे या पक्ष्यांची चोच सरळ छोट असते। अशा चोचीमुळे जमिनीवरचे किडे व झाडाच्या खोडामधले किडे शोधून काढणे या पक्ष्यांना सुलभ बनते। अशा प्रकारे जसे भक्ष्य तशी चोच हे समीकरण तयार झाले आहे। हा प्रश्न, पक्ष्यांच्या चोच पुराणातून तुम्हाला मिळालेली नवीन माहिती। उत्तर, चोच आणि चारा या पाठात लेखक मकरंद जोशी यांनी पक्ष्यांच्या चोचीचे प्रकार सांगितले, त्यांची वैशिष्ट्ये, त्यांची माहिती करून दिली आहे। पक्ष्यांची चोच म्हणजे फक्त त्यांच्या तोंडाचा भाग नसून या चोचीचा उपयोग पक्षी अन्न खाण्यासाठी करतात, पण त्याचबरोबर ते चिखलातून किंवा झाडाच्या खोडातून अन्न शोधण्यासाठी, बिया फोडण्यासाठी, शिकार केलेल्या प्राण्यांचे तुकडे करण्यासाठी, तसेच घरटे बांधण्यासाठी, पिल्लांना भरवण्यासाठी, झाडावर चढण्यासाठी करतात। सर्व पक्ष्यांचे चोच ही 2 भागांमध्ये विभागलेली असते। वरचा भाग म्हणजे मॅक्सिला आणि खालचा भाग म्हणजे मॅन्डिबल। या सर्व पक्ष्यांच्या चोचींच्या सुरुवातीला 2 लहान छिद्र असून त्याद्वारे ते श्वासोच्छवास करतात। फक्त किवी पक्ष्यामध्ये छिद्रे चोचींच्या टोकावर असतात। अंड्यात पूर्ण वाढ झालेल्या पक्ष्यांच्या चोचीवर एक छोटा दात उगवतो, त्याला एग टूथ म्हणतात। शिंपी पक्षी आपल्या सुईसारख्या पातळ आणि टोकदार चोचीने पाने शिवून घरटे विणतो, अशी काहीतरी नवीन माहिती या पाठातून मिळते। ई प्रश्न, ज्याने चोच दिलीये तो चाराही देतो या म्हणीचा अर्थ। उत्तर, पक्ष्यांचे जसे खाद्य असते तशा प्रकारची चोच त्याला मिळालेली आहे।
चोचीचा आकार वेगवेगळा असल्यामुळे सगळ्यांचे खाद्य वेगवेगळे ठरले. सगळ्यांचे खाद्य एकच असते तर त्यांना खाद्य अपुरे पडले असते, त्यांची उपासमार झाली असती. गॅलापॅगोस या बेटावरील फिंच पक्ष्याची माहिती खूप महत्वाची आहे. या बेटावर या एकाच प्रकारचे पक्षी आहेत. त्यांची उपासमार होऊ नये म्हणून निसर्गाने त्या पक्ष्यांना वेगवेगळ्या आकाराच्या चोची दिल्या. त्यामुळे एकच परिसर असूनही त्या पक्ष्यांना पुरेसे खाद्य मिळू शकते. म्हणजेच त्याच्या चोचींना निसर्गाने चारा दिला, अन्न दिले, हाच या म्हणीचा अर्थ आहे. प्रश्न 6. खालील वाक्यांतील क्रियाविशेषणे अधोरेखित करा. आता बघा आहे सनबर्ड्स फुलाच्या पाकळीवर आरामात बसतात. आरामात हे आहे क्रियाविशेषण. हा प्रश्न बहिणाबाईंनी सुग्रणीच्या चोचींचं अचूक वर्णन केलं. ही प्रश्न तुम्ही पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण करा. ही प्रश्न घार आपली शिकार घट्ट पकडते. प्रश्न क्रमांक 7. पाठात आलेल्या पक्ष्यांच्या नावांची यादी करा व त्या पक्ष्यांच्या नावासमोर त्यांचे वैशिष्ट्ये लिहा. इथे मी उत्तर दिलेले आहे. पक्ष्यांची नावे आणि त्यांची वैशिष्ट्ये काय आहे ते पुढे दिलेले आहे. खेळूया शब्दांशी. प्रश्न खाली दिलेल्या चित्रांसाठी विशेषणे व त्या खाली चौकटीत लिहा. मनोहर, सुंदर, टपोर, निळाभोर, डौलदार, रंगबेरंगी. हा प्रश्न आहे खाली दिलेल्या चौकोनातील शब्द असेच लिहा. हे दिलेले शब्द असेच तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचे आहे. आपण समजून घेऊया. अव्ययी भाव समास. खालील उदाहरणे अभ्यासा व सामासिक शब्द अधोरेखित करा. प्रश्न गरजूंना यथाशक्ती मदत करावी. उत्तर यथाशक्ती, शक्तीप्रमाणे. हा प्रश्न त्या शहरात जागोजागी वाचनालये आहेत. उत्तर जागोजागी, प्रत्येक जागेवर. ही प्रश्न क्रांतिकारांनी देशासाठी आमरण कष्ट सोसले. उत्तर आमरण मरणापर्यंत. तुम्ही अधोरेखित केलेल्या सामासिक शब्दांची वैशिष्ट्ये पाहूया. इथे सामासिक शब्दांची वैशिष्ट्ये दिलेली आहे. एकदा वाचून घ्या. खालील विग्रहापासून सामासिक शब्द तयार करा. प्रत्येक गावी. उत्तर गावोगावी. जन्मापासून, आजन्म. प्रत्येक पावलावर, पावलोपावली. तत्पुरुष समास. खालील उदाहरणे अभ्यासा व त्यांतील सामासिक शब्द शोधा. हे उदाहरण दिलेली आहे, अभ्यासाची आहे, त्यांच्यातील सामासिक शब्द शोधायची आहे. तर बघा तत्पुरुष समासाची वैशिष्ट्ये. या समासात दुसरे पद महत्वाचे असते. अर्थाच्या दृष्टीने गाळलेले शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो. खालील सामासिक शब्दांचा विग्रह करा. राजपुत्र, राजाचा पुत्र, क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण, अष्टकोन, 8 कोणांचा समूह, अयोग्य नाही असे. भाषा सौंदर्य. खालील म्हणी पूर्ण करा. मूर्ती लहान पण कीर्ती महान. शीतावरून भाताची परीक्षा. सुंठी वाचून खोकला गेला. टिंबटिंब सोंगे फार. रात्र थोडी सोंगे फार. टिंबटिंब खळखळाट फार. उथळ पाण्याला खळखळाट फार. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. टिंबटिंब 1.25 लाखाची. झाकली मूठ 1.25 लाखाची. तर आहे टिंबटिंब चुली, घरोघरी मातीच्या चुली. टिंबटिंब आंबट, कोल्ह्याला द्राक्ष आंबट. अंथरूण पाहून टिंबटिंब पाय पसरावे. इकडे आड तिकडे विहीर. टिंबटिंब गावाला वळसा, काखेत कोळसा गावाला वळसा. टिंबटिंब तळे साचे, थेंबे थेंबे तळे साचे. टिंबटिंब उपाशी, दोन्ही घरचा पाहुणा उपाशी. हातच्या कंकणाला आरसा कशाला. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 8वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.